हॅलो एव्हरीवन. तर सगळ्यांचं स्वागत आहे प्रवीण सर एज्युकेशनल वर्ल्डमध्ये. तर आज आपण बघणार आहोत एच एस सीचा मराठीचा क्वेश्चन पेपर, जो की 2025ला आला होता. तर यासाठी आपल्याला टाईम दिलेला आहे 3 तास आणि मार्क्स आहेत 80. चला तर बघूया एच एस सीचा मराठीचा क्वेश्चन पेपर. तर सगळ्यात पहिले ते काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना तुम्ही बघून घ्या. त्यानंतर विभाग 1, जो की विभाग 1 गद्य, जो की 20 मार्कासाठी दिलेला आहे. कृती अ खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, जे की आपल्याला 8 मार्कासाठी असणार आहे. ते आपण बघून घ्या. खाली उतारा दिलेला असेल, तो हा उतारा असेल, तो तुम्ही वाचून घ्यायचा आहे. इथे आपल्याला सोमक अभिव्यक्ती दिलेली आहेत, जे की एकच क्वेश्चन आपल्याला 4 मार्कासाठी विचारला जाणार आहे, किंवा त्याला तुमच्या शब्दात लिहा असा म्हणून एक क्वेश्चन दिलेला आहे, तो देखील 4 मार्कासाठी. या दोन्हीनुसार एकच क्वेश्चन अटेम्प्ट करायचा. त्यानंतर तर मध्ये काय आहे, खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, जो की असणार आहे 8 मार्कासाठी. तर इथे यामध्ये उत्तरे लिहा असणार आहे. त्यानंतर इथे वैशिष्ट्य लिहा असणार आहे. तर हा उतारा आहे, तो आपण बघून घ्या. त्यानंतर आपला सोमत अभिव्यक्ती, जो की असणार आहे 4 मार्कासाठी. वरच्या उतार्यामध्ये देखील सेम ॲज असाच असतो, जो की असणार आहे 4 मार्कासाठी. हा सर्वांनी अटेम्प्ट करा. त्यानंतर तर मध्ये काय आहे, तर खालील उतार्याच्या आधारित सूचनेनुसार कृती करा, जे की असणार आहे 4 मार्कासाठी. त्याच्यामध्ये आपल्याला एका वाक्यात उत्तर लिहा विचारणार 2 मार्कासाठी. आता खाली उतारा दिला आहे, तो पहा. त्यानंतर विभाग 2, तर विभाग 2 जो की असणार आहे पद्य. विभाग 2 जो की असणार आहे आपला पद्य. तर चला तर मग आपण बघूया विभाग 2 जो की पद्य. तर कृती 2 खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. खाली आपल्याला एक कविता दिली जाणार आहे, त्याच्यानुसार आपल्याला त्या क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहेत. तर पहिला जो की असणार आहे पद्य, जो की 8 मार्कासाठी असणार आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. फक्त आणि फक्त एका शब्दातच उत्तर लिहायचे आहेत, जे की असणार आहे 2 मार्कासाठी. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा, जे की असणार 2 मार्कासाठी. तर कविता पहा. त्यानंतर अभिव्यक्ती असणार आहे 4 मार्कासाठी. याच्यामध्येच आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, जो की आहे खालील ओळींचा अर्थ लिहा. आता इथे तुम्हाला 4 ते 6 ओळी दिल्या जातील, त्याचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे, जे की असणार 4 मार्कासाठी. तर मध्ये काय आहे, खालील पैकी कोणत्याही एक कृती सोडवा, की ज्याच्यामध्ये आपल्याला मध्ये दिले वाक्यसौंदर्य, किंवा आता वाक्यसौंदर्याला और असणारे रसग्रहण. वाक्यसौंदर्य किंवा रसग्रहण लिहायचं आहे, जे की आपल्याला विचारणारे 4 मार्कासाठी. तर याच्यामध्ये काय आहे, जेवढ्या मराठीच्या बुकमध्ये पोयम आहेत, त्या सर्वांचं वाक्यसौंदर्य आणि रसग्रहण तुम्ही पाठ करून ठेवा. हे नक्की 4 मार्कासाठी विचारलं जाणार आहे. तर त्यानंतर आहे विभाग 3. तर विभाग 3 मध्ये काय आहे, साहित्य प्रकार और कथा, जे की असणार आहे 10 मार्कासाठी. कृती 3 खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, जे की आहे 4 मार्कासाठी. मध्ये आहे एकाच वाक्यात उत्तरे लिहा. तर इथे काही आपल्याला क्वेश्चन दिले जातील, ज्याचं उत्तर आपण एका वाक्यात द्यायचं आहे. तर इथे पाहू शकता एक उतारा दिला आहे. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. खाली आपल्याला काही कृती दिल्या जातील, त्यापैकी आपल्याला फक्त आणि फक्त 2च कृती सोडवायच्यात. इथं आपल्याला 4 कृती दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी 2 सोडवायच्या आहेत, ज्या की आहेत 6 मार्कासाठी. 3 मार्काला 1 कृती आहे. त्यानंतर विभाग 4, तर विभाग 4मध्ये असणार आहे उपजित मराठी. हा विभाग 14 मार्कासाठी विचारला जाणार आहे, ज्याच्यामध्ये कृती 4 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा, जे की आहे 8 मार्कासाठी. आता इथे 4 कृती दिलेल्या आहेत. या 4 कृतीपैकी तुम्ही 2 कृती सोडवायच्या आहेत, ज्या आहेत 8 मार्कासाठी. 1 कृती मिळणार आहे 4 मार्कासाठी. तर त्याच्यामध्ये कृती 4 मध्ये
तर आमध्ये काय दिले, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा, ज्या की असणार आहे 10 मार्कासाठी. तर याच्यामध्ये आपल्याला देखील 4 कृती विचारल्या जाणार आहेत. त्याच्यापैकी आपण 2च सॉल्व करायच्या आहेत, ज्या असणार आहेत 5-5 मार्काला 1. टोटल झाले 10 मार्क्स. तर त्यानंतर खाली बघूया विभाग 5वा. तर विभाग 5व्यामध्ये आपल्याला विचारणार आहेत व्याकरण व लेखन, जे की असणार आहे 20 मार्कासाठी. हा विभाग 5वा सर्वांनी अटेम्प्ट करा, व्याकरण परफेक्ट करा. त्यानंतर याच्यामध्ये कृती 5वी अ, सूचनेनुसार कृती करा, जे की असणार आहे आपल्याला 10 मार्कासाठी. तर त्याच्यामध्ये योग्य पर्याय निवडा. तर इथे तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे, जे की आपल्याला विचारले जाणार आहेत. त्यानंतर योग्य पर्याय निवडा. त्यानंतर इथं बघा तिसरा इथे आपल्याला प्रयोग दिले जातील. त्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर काही अलंकार देखील दिले जातील. ते देखील तुम्ही इथे बघा इथं विचारले वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा, जे की प्रत्येक वर्षी येणार आहे आणि ह्याही वर्षी देखील येणार, जे की 1 मार्कासाठी असणार. त्यानंतर तर मध्ये दिले खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दात निबंध लिहा. तुम्हाला इथे 5 टॉपिक दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला एका विषयावर 200 ते 250 पेजेस 250 वाक्यात एक निबंध लिहायचा आहे, जे की असणार आहे 10 मार्कासाठी. असाच आपला HSCचा 2026चा पेपर असणार आहे. तर HSC 2026चा पेपर देण्याच्या अगोदर हा पेपर तुम्ही नक्की सॉल्व करा. आणि हा पेपर आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनल प्रवीण सर एज्युकेशनल वर्ल्ड या चॅनलवरती अपलोड केला आहे. तसंच आपल्या टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, त्याला देखील फॉलो करून घ्या. आणि असेच तुम्हाला जर पेपर हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याच्या पुढचे सर्व पेपर यूट्यूब चॅनलला अपलोड केले जातील. तसेच PDF देखील व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला अपलोड होतील. तर चला तर मग व्हिडिओ जर तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय एव्हरीवन.